तुम्हाला तुमच्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या लोकांना भेटावं लागेल, त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तुम्ही कोणाला आदर्श मानता यावरती तुमचे विचार ठरतात आणि तुमच्या विचारांवरती तुमचं आयुष्य. आज माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता, कारण माझ्या क्लायंटने मला आज गेस्ट म्हणून बोलवलं आणि माझ्या कामाची पावती म्हणून माझा सत्कार देखील केला. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आपण आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त वेळ हा आपल्या कामामध्ये, ऑफिसमध्ये घालवत असतो. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय का? तुम्ही तुमच्या मर्जीने तुमचं आयुष्य जगताय का? तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक आहात का? मग तुम्ही डिलिव्हरी बॉय आहात का, बिझनेसमॅन आहात का, जॉब करताय का, करोडपती आहात, मॅटर नाही करत. मॅटर फक्त एकच गोष्ट करते, ती म्हणजे तुमच्या आवडीचे निर्णय तुम्ही घेताय का? बिझनेस हा कधीच एकट्याने चालत नसतो, संपूर्ण टीमने चालत असतो. आणि माझा बिझनेस हा माझा फक्त एकट्याचा नाही आहे, तर संपूर्ण टीमचा आहे. हे मला तेव्हा समजतं जेव्हा मला कोणीच सिरियस घेत नाही. खर्च उशीर झालाय आपल्याला. तो क्लायंटकडे आलाय, खेळायला इथं.